नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा अखेर या तारखेला जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा अतिशय रखडलेला आहे, परंतु सरकारकडून यावर अद्यापही कोणतेच ठोस पाऊल उचललेला नव्हता। परंतु आताच्या क्षणाची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे, अगदी आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे, अगदी आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय ऐकून शेतकरी अगदी नाचू लागलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण की महाराष्ट्राचा हा निर्णय ऐतिहासिक निर्णय असणार आहे। कारण की नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता जास्त दिवस रखडलेला आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आता नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते हे सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायची गरज नाही, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे मिळून 4000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसंदर्भात आता महाराष्ट्र शासनाकडून आणि त्यांच्या कृषी विभागाकडून मोठी अपडेट आलेली आहे। त्या अपडेटनुसार तारीख देखील त्यांनी जाहीर केलेली आहे। त्यांनी जिल्हे देखील सांगितलेले आहेत की या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही राहिलेल्या जिल्ह्यांना पैसे मिळणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण तारीख देखील पाहणार आहोत, जिल्हे देखील पाहणार आहोत। त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये येतो की नाही हे पाहणं तुमचं खूप महत्त्वाचं आहे, कारण की तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये आला तर तुम्हाला कामे काय करायची आहेत ते देखील सरकारने सांगितलेले आहे। तुम्हाला हा हप्ता मिळवण्यासाठी कोणते कामं करायचे आहेत ते कामं आपण सविस्तर पाहणार आहोत। यावेळेस महाराष्ट्र शासनाने अटी देखील लागू केलेले आहेत आणि ते निकष जर तुम्ही पूर्ण केले नाहीत तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला एक मात्र कळकळीची विनंती आहे, आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूयात सविस्तर माहिती। महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होते, परंतु त्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि 10व्या हप्त्याचे पैसे मिळून 4000 रुपये आता जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, 9व्या हप्त्याची आपण वाट पाहत होतो, परंतु आता 9व्या हप्त्यावर आता 10वा हप्ता हा एकदम बोनस मिळणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता एकदम खुशालीचं वातावरण पाहायला मिळत आहे। शेतकरी अगदी खुश आहेत, कारण की एका हप्त्याची आपण वाट पाहत होतो, परंतु आता दोन्ही हप्ते सोबत येणार असल्यामुळे आता शेतकरी एकदम आनंदी पाहायला मिळत आहेत। एकदम दिलदार त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र शासनाने देखील हा मोठा निर्णय घेतलेला आहे, ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। कारण की आजपर्यंत पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचे हे महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना 8 हप्ते मिळाले, परंतु एकही हप्ता सोबत आलेला नाहीत, म्हणजेच की 2 हप्ते सोबत आलेले नाहीत। परंतु हा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तो निर्णय शेतकऱ्यांच्या अगदी हिताचा निर्णय आहे। शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायची नाही, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते हे जमा होणार असल्यामुळे आता चिंता करायचं गरज राहिलेली नाही। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होतकरू मुख्यमंत्री आहेत, त्यांना शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागते, ते शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री आहेत। कारण की महाराष्ट्र शासन हे निवडूनच यासाठी आलेलं आहे की आमचं सरकार म्हणजे शेतकऱ्यांचं सरकार। तर शेतकऱ्यांचं सरकार आहे हे, शेतकऱ्यांनी आता चिंता करायची गरज नाही, त्यांच्यासाठी हे सरकार काहीही करू शकतं। 2 हप्ते देण्याचा उद्देश असाच आहे की शेतकरी मित्रांनो, नमोचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला आणि ज्यावेळेस नमोचा 10वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, त्यावेळेस नमोचा अद्यापही 9वाच हप्ता जमा नाही। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, 10व्या हप्त्याची वेळ ही निघून गेलेली आहे आणि आता लवकरच दोन्ही हप्ते सोबतच जमा करण्याचा निर्णय हा त्याच्यामुळे घेण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस नमोचा 9वा हप्ता जर पाठीमागेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला असता तर आता 2 हप्ते सोबत जमा झाले नसते। आज किंवा उद्या किंवा आता या 10 दिवसामध्ये नमोचा 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला असता, परंतु आता दोन्ही हप्त्याचा वेळ निघून गेलेला आहे। त्या अनुषंगाने आता महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता दोन्ही हप्ते सोबतच जमा करावे त्यांना लागत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही, शेतकऱ्यांचा हा खूप आनंदाचा दिवस असणार आहे। शेतकरी या दिवशी आता नाचू लागणार आहेत। शेतकरी मित्रांनो, संभाव्य तारीख देखील त्यांनी जाहीर केलेली आहे, आपण ती तारीख देखील पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, संभाव्य तारीख ही अगदी जवळ आहे, तुम्ही ही तारीख ऐकल्यानंतर अगदी आनंदाने नाचू लागणार आहेत, कारण की ही तारीख आता खूप जवळ आलेली आहे। आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुमचे खाते चालू ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे। संभाव्य तारीख जर सांगायची झाली तर महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र त्यांच्या कृषी विभागाकडून ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। ती तारीख म्हणजे 20 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता
असे दोन्ही हप्ते आता जमा होणार आहेत। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार असल्याने आता डीबीटीच्या मार्फत तुम्हाला या योजनेचा लाभ थेट होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्याचे पैसे म्हणजे की 4,000 रुपये जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता खुशालीचं वातावरण पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस नमोचा 9वा हप्ता हा रखडला होता त्यावेळेस शेतकऱ्यांमध्ये अनेक चर्चा आपण पाहिल्या। शेतकरी एकमेकाला म्हणत होते की नमो शेतकरी योजना ही योजना बंद पडणार आहे। आता या योजनेपासून कोणालाही लाभ मिळणार नाही, जे मिळालं ते मिळालं। आता इथून पुढे मात्र कोणताही पैसा म्हणजे 1ही रुपया आता शेतकऱ्यांना मिळणार नाही। परंतु शेतकरी मित्रांनो असं काही नाही, अफवावर लक्ष देऊ नका। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत मी महाराष्ट्रामध्ये आहे किंवा जोपर्यंत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत या योजनेला कोणाचा मायका लाल हात लावू शकत नाही। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकार आहे, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे किंवा मी मुख्यमंत्री असो किंवा नसो, परंतु या योजनेला कोणीही धक्का लावू शकणार नाही। तर शेतकरी मित्रांनो त्यांचं स्पष्ट सांगणे हे आहे की मी मुख्यमंत्री असलो किंवा नसलो तरी जर बीजेपी सरकार असेल तर या योजनेला कोणीही धक्का लावणार नाही, कारण की महाराष्ट्र शासनाचं हे मजबूत सरकार आहे। त्यांनी अनेक पक्षांनी मिळून बनवलेलं हे सरकार आहे, त्याच्यामुळे सरकार हे बदलणं शक्य नाही आणि आता हेच सरकार जास्त दिवस जास्त काळ राहणार आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आता चिंता करायची गरज नाही। आपल्या राज्यामध्येही बीजेपी सरकार आहे आणि केंद्र शासनामध्ये ही बीजेपी सरकार आहे, त्याच्यामुळे समयारम्याने चालणारे हे सरकार आहे। त्याच्यामुळे आता चिंता करायचा आपण तर विषय राहिलेलाच नाही। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही देखील चिंता करू नका। आता लवकरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे आणि या योजनेचा लाभ होण्यासाठीच आपण एवढ्या दिवस वाट पाहत होतो आणि आता ती योजना जर जवळ आलेली असेल तर आपण चिंता करायची गरज नाही। आता लवकरच आपल्या खात्यामध्ये देखील पैसे वितरित होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका आणि थेट या योजनेचा लाभ घ्यायला तयार राहा। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने काही अटी लागू केलेल्या आहेत। त्या अटी जर तुम्ही पूर्ण करत नसाल तर तुम्ही मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहेत, हे मात्र तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे। काय आहेत त्या अटी पाहूया। शेतकरी मित्रांनो त्यांची पहिली अट आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशाच शेतकऱ्यांना नमोचा 9वा आणि 10वा हप्ता दोन्ही हप्ते मिळणार आहेत। जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा लाभ घेतलेला नसेल किंवा मिळालेला नसेल तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, हे मात्र खरं आहे। तर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर त्यांची दुसरी अट आहे आणि अत्यंत महत्त्वाची अट आहे। ती अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर आपली बँकेकडे धाव घ्या आणि चेक करून घ्या की आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी नसेल लिंक तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही, तुम्हाला या योजनेपासून वगळलं जाणार आहे। त्याचबरोबर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो तुमची फार्मर आयडी असणं गरजेचं आहे। जर तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्ही मात्र या योजनेपासून वगळले जाणार आहेत। जर तुमची फार्मर आयडी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। फार्मर आयडी कशासाठी गरजेची आहे शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी ही आपल्या 7/12 सोबत जोडलेली असते आणि ती फार्मर आयडीवर समजते की शेतकऱ्यांचं 7/12 केलेलं आहे की वगैरे जे असेल त्यांच्या नियमानुसार ते समजतं आणि तुम्हाला थेट लाभ मिळतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आणखी एक अट आहे तुमची ई-केवायसी। जर शेतकरी मित्रांनो तुमची ई-केवायसी नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेपासून वगळलं जाणार आहे। तुमची ई-केवायसी करून घ्या, ई-केवायसी करणं सुरू आहे। जर तुम्ही ई-केवायसीच केली नाही तर तुम्हाला मात्र या योजनेपासून वगळलं जाणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवत राहा। आताही मिळवा, या दोन्ही हप्त्याचा मिळवा, भविष्यातही मिळवत राहा। जर तुमची ई-केवायसी नसेल तर तुम्हाला भविष्यातही लाभ मिळणार नाही आणि आता वर्तमानात देखील लाभ मिळणार नाही। त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमची ई-केवायसी करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। लवकरात लवकर जा आणि हे सर्व कामे ई-केवायसी अथवा बँक खात्याशी लिंक वगैरे सर्व कामे करून घ्या आणि या योजनेचा लाभ थेट मिळवा। तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।